गंमत अशी झाली आहे की वासनेचं अधिष्ठान असलेल्या नात्यांना सुद्धा आज मोठ्या धाडसानं प्रेमाचं नाव दिलं जातं. प्रेम. अहो, प्रेमाच्या शब्दार्थाजवळ सुद्धा पोचलेलो नाहीयेत अजून आपण. प्रेमातली सर्वात पहिली रिक्वायरमेंट काय माहितीये? समर्पण. आणि समर्पण काय असतं हे जगद्गुरु तुकोबारायांनी दाखवून दिलंय. तुकोबारायांनी प्रेम केलं असेल का? केलंय. आणि त्यांची प्रेमिका म्हणजे पंढरीची विठू माऊली. कसं होतं तुकोबारायांचं प्रेम? बोलण्याची नाही, आता देवाविनं काही. बोलायचं झालं तर देवाविषयीच बोलायचं, पाहायचं झालं तर देवालाच पाहायचं. अरे, चालायची इच्छा झाली तरी देवाच्या दर्शनासाठीच चालायचं. आपल्या इंद्रियांना जगद्गुरु तुकोबारायांनी एक प्रकारे आदेशच पारित केला होता. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. इतर सामान्यांप्रमाणे इंद्रियांच्या पाठीमागं न जाता त्यांनी इंद्रियांनाच फरमान काढलं, आजपासून तुमचा एकच विषय, एकच रंग, पांडुरंग.